हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 सुंदरत धान उभे विटेवरी सुंदरत धान उभे विटेवरी सुंदरत धान उभे विटेवरी सुंदरत धान करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर कटावर ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ठाण तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले कंठिकौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर कंठिकौस्तुभमणि विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख पायन श्रीमुख आवडीने पायन श्रीमुख आवडी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे धिधान आवडे निरंतर हे धिधान आवडे निरंतर हे धिधान आवडे निरंतर हे धिधान जय जय राम कृष्ण 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 धन्याजी दीन संत दर्शना
दर्शनाचा अनंता जन्मीचा शिण गेला, अनंता जन्मीचा शिण गेला. धन्य आजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा शिण गेला, अनंता जन्मीचा शिण. मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण वैष्णवांचे. त्रिविध ताप झाली बोळवण, देखिला चरण वैष्णवांचे, देखिला चरण. मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. एका जनाथनी घडो त्यांचा संग, नवावा वियोग जन्मोजन्मी, नवावा वियोग जन्मोजन्मी. एका जनाथनी घडो त्यांचा संग, नवावा वियोग जन्मोजन्मी, नवावा वियोग जन्मोजन्मी. मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे, कदा न सोडावे चरण त्यांचे. हो बारकुमाई जय जय विठो बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई. जय जय ठो बारकुमाई, जय जय ठो बारकुमाई. धन्य दीन संत दर्शनाचा आ आ आ धन्य दीन अनंता जन्मीचा शिण गेला, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मद वाटे त्यासी अनंता जन्मीचा शिण गेला, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मद वाटे, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे. कदा न सोडावे चरण त्यांचे, मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. हाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, हाला विठ्ठला विठ्ठला.
माऊली महावैष्णव श्रीमंत श्री नाथबाबा वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये ज्यांचं वर्णन असं केलं गेलेलं आहे, जनार्दनेकनाथ खांबदिला भागवत. देवाच्या पुढे जसा आहे गरुडाचा खांब आहे, तसं वारकरी संप्रदायामध्ये हा नाथबाबांचा खांब आहे. गरुड खांबाला जसं आलिंगन द्यावं लागतं, तसं संत मायबाप नाथबाबांना शब्दानी, प्रेमानी, अंतःकरणाने जिथपर्यंत आलिंगन देता येत नाही, तिथपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा भक्तीची, प्रेमाची भूमिका, ज्ञानाची भूमिका खांबासारखी उभी राहत नाही. काय काय वेळेला पाया मजबूत असतो, विस्तार पुष्कळ असतो, कळसही चांगला चमकतो, पण असं घडतं की खांब किरकोळ असतो. वारकरी संप्रदायाचं सौभाग्य असं की सर्वच जो तो आपल्या अंगाने परिपूर्ण. माऊली आपल्या अंगाने परिपूर्ण, तुकोबाराय आपल्या तेजाने परिपूर्ण, नामदेवराय आपल्या विस्ताराने परिपूर्ण, तसेच नाथ बाबा आमचे खांब रूपाने, आपल्या बोधाने, आपल्या ऐश्वर्याने परिपूर्ण. म्हणून त्यांना आधार म्हणतो. नाथ म्हणजे आधार. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये काय करतो, कुठेतरी आधार बघतो. म्हातारा माणूस चालताना काठीचा आधार घेतो. काय आपल्याला वाटतं मुलं बाळ असावी, पैसा असावा, कशाला? अरे मुलं बाळ पैसा एवढा करता, कुठेतरी आधार. पण परमार्थामध्ये आधाराशिवाय, सद्गुरूशिवाय परमार्थ होतच नाही. किंबहुना आधाराशिवाय मी म्हटलं ना की जीवनाला धारच नाही. ज्याच्या जीवनामध्ये आधार आहे, नाथबाबांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामीचा आधार, जीवनाला धार आहे. काय जीवन कौतुकाचं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आजचा दिवस नाथ महाराजांचाच अभंग घेतलेला आहे. धन्य आजी दीन संत दर्शनाचा. एवढा मोठा शब्द आहे. किंबहुना धन्य जरी शब्द रूपाने अभंगात प्रगट झाला, तरी धन्य अवस्था काय आहे ही मात्र सांगता येत नाही. भाग्याचं वर्णन करता येतं. आपण एखाद्याला म्हणतो ना, अहो त्यांचं भाग्य उदयाला आलं, म्हणजे काय झालं? लॉटरी लागली. सर्व भाग्याची परिसीमा जेव्हा गाठली जाते, तेव्हा धन्यत्वाची अवस्था प्रगट होते. धन्यत्व काय हे सांगता येत नाही. वस्तूतून किंवा वस्तूच्या प्राप्तव्याने जे प्राप्त होतं ते भाग्य. आणि संत बोधाची अवस्था बरं का, जेव्हा अंतःकरणामध्ये प्रेमाचा साक्षात्कार होतो, प्रभू प्रेमाचं दर्शन होतं, आणि त्या अवस्थेचं वर्णन जेव्हा करता येत नाही, बरं का, बघा शब्द अर्थ कसा आहे, धन्याजी दीन, धन्य धन्य. आणि एक विषय असा आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. म्हणजे भाग्याचा उदय होत 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 तो जेव्हा परिपूर्ण अवस्थेला येतो, तेव्हाच त्या अवस्थेला म्हणावं धन्य. धन्य शब्दाचा अर्थ सांगता येत नाही, धन्य शब्दाची अवस्था मात्र कळते. मग अवस्थेलाच नाव धन्य. आणि म्हणून आज आपणही धन्य म्हणू. नाथांना जनार्दन स्वामींचं दर्शन झालं, नाथांना माऊलींचं दर्शन झालं, आपल्याला नाथांचं दर्शन झालं. म्हणून आपण असं म्हणूया, धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंता जन्मीचा क्षीण गेला. नाथांचं वर्णन करताना त्यांचं कुळी संतांचंच. त्यांच्या आरतीमध्ये निळोबाराय म्हणाले, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भानुदासाच्या कुळामध्ये नाथबाबांचा जन्म. भानुदासांची कथा अशी आहे की एका परम पावन श्रेष्ठ कुळामध्ये जन्म त्यांचा झाला. लहानपणी काही अभ्यास करत नव्हते म्हणतात भानुदास महाराज, जरा हट्ट करत होते. एक दिवस कुठे काही पाठांतर करायचे नाहीत, कुठे आई वडिलांनी सांगितलं जरा अभ्यास कराय. एक दिवस रुसले आणि तळघरात जाऊन बसले घराच्या तिथे, आणि सूर्याची मूर्ती होती. त्या सूर्याच्या मूर्तीची ते पूजा करू लागले. अशी 11 दिवस तिथे पूजा केल्यानंतर आणि असं घडलं, प्रत्यक्ष सूर्यनारायण प्रगट झाले तिथे. त्यांना आशीर्वाद दिला, बरं का, आशीर्वाद दिला आणि त्यांना सांगितलं, अरे बाबा तुझा अवतार म्हणजे माझा प्रसाद आहे. आणि त्या दिवसापासून भानुदास महाराजांचं दुसरं काय नाव होतं कोणाला माहित, पण सर्व जगभर त्यांचा लौकिक भानुदास म्हणून झाला. आणि त्यानंतर भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भानुदास महाराजांची कथा फार मोठी आहे. जेव्हा अनागोंदीच्या राजानी आणि देव घेऊन गेले
आपल्या गावी आले पंढरपूरला. बरं वाटलं देवाकडे बघून, आनंद वाटला. ते म्हणले देवा चला आमच्या गावी. घेऊन गेले देवाला. आता राजाच तो म्हणेल ते होऊ शकतं. पण इथे वारीच्या वेळेला जेव्हा आमची संत मंडळी आली तेव्हा त्यांनी बघितलं, अरे म्हणाले इथे तर काही देव दिसत नाही. थोडक्यात सांगतो म्हणजे पुढची लिंक तुमच्या लक्षात येईल. आणि मग भानुदास महाराज तिथे गेले. बरं का, देवाची प्रार्थना केली. अरे म्हणले बाबा देवा, राजाचा तुला मोठा सुंदर सुंदर भोग आवडतो, आमच्या भक्तांनी काय करावं? अरे म्हणाले राजाजवळ लाडू आहेत, जिलेबी आहेत, हिरेमाणिक आहेत. अरे पण आमच्याकडे प्रेम आहे ना. सर्व भगवत भक्त तुझी पंढरपूरमध्ये वाट बघतायत, चल चल तिकडे. आणि मग थोडक्यातली पुढची तुम्हाला गोष्ट सगळ्यांना एक विधित अशी गोष्ट आहे की देवानी सांगितलं होतं माझा काही अपमान झाला तर मी इथे थांबणार नाही. मग भानुदासाच्या गळामध्ये देवानी हार घातला, त्यांच्यावर चोरीचा आरोप आला आणि राजाने त्यांना पकडलं, सुळावर फाशी द्यायला सुरुवात केली. आणि अशा वेळेला त्या सुळाचं पाणी झालं. आणि मग ती मूर्ती मिरवत 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 पंढरपूरला आली. ती कार्तिकी एकादशी दिवशी आली. आणि कार्तिकी एकादशीला जो रथोत्सव होतो पंढरपूरला, त्याला कारण भानुदास महाराजांनी पांडुरंगाला परत पंढरपूरला आणलं. आता विचार करण्यासारखा भाग असा आहे की अशा श्रेष्ठ कुळामध्ये जन्म कुणाचा? भानुदास. नाही का? अहो भानू म्हणजे प्रकाश. संत जगाला काय देतात? प्रकाशच देतात. नाही का? मला मोठा आनंद वाटतो की आमच्या संप्रदायामध्ये प्रकाशाचं दर्शन घडवणारे भानुदास महाराज प्रकट झाले. म्हणजे अविद्या अंधकार हे घालवण्याकरता परमार्थ. मग हे घालवणारा असा जेव्हा महात्मा भानुदास महाराजांच्या रूपाने प्रकट झाला आणि त्यांच्या कुळी आमचे नाथ व्हावा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. आणि नळोबाराने आरतीमध्ये म्हणाले, ओवाळू आरती स्वामी एकनाथा, स्वामी एकनाथा. तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. एक नाथांच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे, ते मी थोडंसं तुमच्या पुढे मांडणार आहे. असं एक परमार्थामध्ये नेहमी सांगितलं जातं की परमार्थ करायचा असेल तर संसार सोडावा लागतो. सांगा, 2 तलवारी एका मेणात कधी राहतात का? नाही राहणार. मग तसं प्रपंच आणि परमार्थ एका व्यक्तीला होऊ शकतो का? नाही होणार. मला एकाने विचारलं होतं, महाराज याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हटलं म्यान मोठी करून घ्यावी. तसं तुमच्या अंतःकरणाची भूमिका जर पैसे झाली, काय तुमच्या ज्ञानाचा विकास झाला आणि तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभुप्रेमाची प्रतीती झाली तर या दोघांची सांगड घालणं काही अवघड नाही. अवघड कुणाला आहे? ज्याचं ज्ञान संकुचित आहे, ज्याची विचार संकुचित आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावाच नाही, त्याला एक जमतं आणि एक जमत नाही. आणि म्हणून नाथांचं जीवन इतकं परिपूर्ण आहे की त्याने प्रपंच आणि परमार्थ एक करून दाखवला. आणि दाखवलं तुम्हाला की बाबा रे, परमार्थाच्या आड माणसाच्या प्रपंच येऊ शकत नाही. आणि आला जरी, वैशिष्ट्य आहे काय, आला जरी तरी ते संसारातल्या अडीअडचणी दूर करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. परमार्थाने दुःख कळतात आणि ती दुःख निवारण करण्याची क्षमता माणसात निर्माण होते. का दुःखरूप संसार. संसार म्हणजे काय? दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार दुःख मूळ असं वर्णन केलंय. म्हणजे शब्दाचं समीकरण कसं झालं? संसार म्हणजे दुःख, दुःख म्हणजे संसार. हे बरोबर आहे. पण असं जे दुःख आहे ते दुःख दूर करण्याची ताकद आणि भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि ते करता येतं, ते शक्य आहे. हे आमच्या नाथबाबांनी आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं. एक महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा मनुष्य आपल्यावर सर्व कर्तृत्व घेतो तेव्हा दुःख त्याच्या वाटणीला येतं. पण करता देव हाची निर्धार ही प्रतीती जेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये ठसते तेव्हा दुःख त्याच्यावर येतच नाही. बघा, नाथ महाराजांना जीवनामध्ये दुःख का वाटलं नाही? सुख आणि दुःख परमात्माचं आहे ही त्यांची जाणीव परिपक्व अवस्थेला आली होती. आमच्या बाबतीत तसं नसतं. आम्ही सुखा करताच देवाकडे जातो आणि दुःख आल्यानंतर आम्ही तक्रार करतो. नाथांना हे बरोबर माहिती होतं, परिपूर्णतेने माहिती होतं की सुखरूपाने जसा परमात्मा आहे तसं. एक मी दृष्टांत देतो. एका आईने मुलाला मारलं. मारणारी तशी आईच आणि पुन्हा जवळ घेणारी तशी आईच. परवाच एक मी बघितलं, एका मुलाला आईने मारलं, कडेवरच मुलं होतं. थोड्या वेळ झाला त्या आईच्याच खांद्यावर मान टाकली आणि तिथेच ते झोपलं. तुम्हाला हे माहिती आहे का?
आई मुलाला शासन करत असते, आई मुलाला मारत असते आणि ते मूल निवांत झाल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू ढाळत असते, आई अश्रू ढाळत असते, आई रडत असते. तसं सुख देणारा परमात्मा, दुःख देणारा परमात्मा ही भूमिका एकदा परिपक्व अवस्थेला आल्यानंतर मग तिथे प्रपंच आणि परमार्थ भिन्न राहत नाही. त्यांचं जीवन परमार्थमय होऊन जातं. आम्ही दोन भाग करतो, हा प्रपंच आणि हा परमार्थ. संतांच्या बाबतीत तसं नाही. त्यांचं सर्व अंगाने जीवन काय, सुखही परमात्मा आणि दुःखही परमात्मा. अशा भूमिकेतून ज्यांनी आपलं जीवन जगले ते आमचे नाथ बाबा. विठ्ठला 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 विठ्ठला. बोला पुंडली गौरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की वारकरी संप्रदायाने संसारातील दुःख ओळखायला सांगितले, पण हा संसार, हा प्रपंच दुःखाचा म्हणून टाकाव्याला शिकवलं नाही. सर्व काय सांगतात, संसार दुःखाचा आहे म्हणून टाका. आमच्या संतांनी संसार दुःखाचा आहे म्हणून टाकायला सांगितलं नाही, पळपुटेपणा शिकवला नाही. त्यांनी सांगितलं अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन ही लोक. म्हणजे अहो, दुःखरूप संसार सुखाचा करणं ही क्षमता आमच्या संतांच्या शिवाय दुसरी कोणाची नाही. पण त्याच्यावर मात करून, त्या सर्व अडीअडचणीतून मार्ग काढून प्रपंच सुखरूप करणं ही भूमिका किती अवघड आहे ती बघा. आणि ही भूमिका नाथांच्या जीवनामध्ये आपल्याला परिपूर्णतेने दिसते. आयुष्य भरपूर 80च्या पुढे नाथ बाबा जगले. आता 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय अडचणी आल्या नसतील. अहो, नाना तऱ्हेच्या अडचणी आल्या, एक नाही. तुम्हाला हे माहिती आहे का की संतांच्या परमार्थामध्ये सुद्धा अडचणी आणि प्रपंचामध्येही अडचणी. माणसानं नेहमी शेवटी काय वाटत असतं, माणूस आपल्या स्वभावाने प्रमाणे बघतो. माणसाला असं वाटतं जीवनामध्ये काही अडचणीत नसाव्या. अरे अडचणीत नसाव्या, शेवटी एकदा जीवनातली अडचण संपायची आहे, मेल्यानंतर, नाही का. जसा तिखटपणा हा मिरचीचा भाग आहे, कडूपणा हा कारल्याचा भाग आहे, त्याचा गुण आहे तो. तसं संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दुःखही असणारच. पण एक आमच्या संतांनी शिकवलं, दुःखापासून पळून जाऊ नकोस. त्या दुःखाचं रूपांतर सुखात कसं होईल हे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी, तसंच आमच्या नाथांनी दाखवलं. नाथांच्या जीवनामध्ये परमार्थात अडचणी आल्या, सगळ्यांनी विरोध केला. घरात तुम्हाला माहिती आहे का, अहो जावई नको त्या मार्गाला लागले. त्या जावयांचं जीवन त्यांनी सुधारलं बरं का, मोठ्या आवडीने प्रेमाने सुधारलं. प्रपंचामध्ये अनेक अडचणी जशा निर्माण झाल्या, त्यामध्ये एक फार मोठी अडचण नाथांचा संसार, गिरजाबाई त्यांची पत्नी. नाथांचा परमार्थ जसा वाढू लागला, गर्दी खूप वाढू लागली. हजारोच्या संख्येने नाथबाबांच्या कीर्तनाला माणसं जमू लागली. नाथबाबांचं कीर्तन म्हणजे भक्तिप्रेमाची लयलूट, नुसता शुष्क वेदांत नाही बरं का. नाथांना वेदांत पूर्ण येत होता, नाथांना वेदांत पूर्णतेने कळत होता, पण त्यांनी जाणलं होतं की वेदशास्त्रासी अगम्य सकळ देवासी अति दुर्गम जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम ते हे भक्तिप्रेम रहस्य. हे त्यांनी परिपूर्णतेने जाणलं होतं. त्यांना माहिती होतं की जीवाचा जर उद्धार व्हायचा असेल, जीवाचं जर कल्याण व्हायचं असेल तर ते भक्तिप्रेम रहस्याशिवाय नाही. भगवान सांगतायत भागवतामध्ये, ही भागवतातली ओवी आहे, वेदशास्त्रासी अगम्य सकळ देवाशी अतिदुर्गम जेणे लुब्धे मी पुरुषोत्तम ते हे भक्तिप्रेम रहस्य. नाथांना कर्मकांडही बरोबर माहिती होतं. श्रेष्ठ ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाल्या कारणाने कर्मकांडात महत्व काय आहे, कर्मकांडातल्या अडचणी काय आहेत, आणि कर्मकांड करत असताना काही काही माणसं म्हणतात व आम्ही आपलं आयुष्यामध्ये वाटणीला आलेलं कर्म योग्य तऱ्हेने करावं. पण आम्ही योग्य कर्म करतो आणि आमच्यासारखं कोणी करत नाही याचाच अहंकार होतो. जिथे अहंकार आहे तिथे माणसाच्या जीवनामध्ये उलटा काळ लागला समजावा. कारण का, मी करतो हे जिथे आलं, आणि नाथांच्या जीवनामध्ये नाथांनी करते म्हणा आपल्याकडे केव्हाही घेतला नाही. एवढी ग्रंथ संपदा केली तरी ते म्हणाले मी न करी त्याची कथा परी तोची होय मुखी वक्ता ऐसेनी बलात्कारे बोलविता काय म्या आता करावे.
एवढंच नव्हे तर आपण काही कळेल आपल्याला सुद्धा अहंकार होतो. आम्ही नाम घेतो. एखादा नामस्मरण करणारा, परमार्थ न करणारा मनुष्य आपल्याला भेटला की नाही, की आपण थोडंसं त्याला आपल्या परमार्थाचं प्रदर्शन करून त्याला कमी लेखतो. मग माणसं अगदी सोफिस्टिकेटेडपणाने कसं बोलतात माहितीये का? काय हो, सध्या की नाही आम्हाला की नाही 2 तास की नाही पूजा केल्याशिवाय बरंच वाटत नाही. आता तुम्हाला बरं वाटत नाही, तुम्ही पूजा करता, लोकाला प्रदर्शन कशाला करता? काही करण्याची आवश्यकता आहे का त्याची? नाही. पण इथे गंमत बघा, मी करतो पूजा, मी 2 तास करतो. नाथ महाराज म्हणाले, मी नाठवे जनार्दनासी परितो विसरो निधी आपणाशी हटे देतसे आठवणीशी आहरणीशी सर्वदा. अहो म्हणाले, तुम्हाला काय वाटतं देवाचं नाव तुम्ही घेता? नाही हो, मी देवाचं नाव सुद्धा घेत नाही. कुणीतरी म्हटलं असेल नाथांना, काय नाथ बाबा सतत नामस्मरण चालू आहे. नाथ महाराज म्हणाले, बाबा चुकतोस तू, मी नाम काही घेत नाही, मी नकरी त्याची कथा. मी नाठवे जनार्दनाशी, अरे त्या प्रभूची आठवण मी करतच नाही, तोच माझी आठवण करतो. सकाळी येतो, उशाला बसतो, हलवतो, ए नाथ बाबा उठ उठ बाबा उठ, माझं नाव घे. खरंच आहे, आठवण करणारा प्रभू. जीवनामध्ये हुशार कशाने, ज्याला आठवण येते तो. पण आठवण झाली तर ना, मग आठवण झाली तर हुशार, मग आठवण आणून देणारा कोण? म्हणून एका ठिकाणी म्हटलंय 7वा अवतार, पण 8वा वेळोवेळा. जो 8वा आहे त्याचं विस्मरण कधी घडून देऊ नका. अहो माणसाची किंमत कशावर आहे? त्याची हुशारीवर आहे, त्याला आठवण्यावर आहे. मग आठवण मी करतो का, मला आठवण आणून देणारा कोण आहे? म्हणून नाथ महाराज म्हणतात, मी नाठवे जनार्दनासी परितो विसरो निधी आपणासी. नाही, मी त्याला विसरण्याचा प्रश्न नाही, अहो तोच मला विसरत नाही. व्यवहारात बघा ना, माणसांना देवाची आठवण होते, पण त्याला काहीतरी ठराविक काळ वेळ आहे. आडल्यानंतर व्यवहारामध्ये म्हणाय ना, शेवटी आडला नारायण. मग नारायण आडल्यानंतर गाढवाचे जर पाय धरतो, मग गाढव आडल्यानंतर नारायणाचे का पाय धरणार नाही? ओघाने आलंच की. तसं आमची वृत्ती खरंच आहे. अहो ज्या वृत्तीमध्ये भगवत प्रेम नाही, ज्या वृत्तीमध्ये प्रभू प्रेमाचं अवस्था नाही, ज्याला विचार करण्याची क्षमता नाही, नाथ महाराज म्हणाले, अहो काय सांगा म्हणाले, माणसाला उपमा देतात, लांढा गर्द बदाण पुच्छे विण दोपाई. ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीची गोडी नाही, अध्यात्माची गोडी नाही, लांढा गर्द बदाण पुच्छे विण दोपाई. मी काही म्हटलं नाही, पण तेच म्हणतात. 2 पायाचा बिन शेपटाचा फक्त एकच संस्कृत शब्द वापरला, लांढा गर्द बदाण. खरंच आहे की ज्या प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं, ज्या ईश्वरी सत्तेतून आमचा जन्म झाला, किंबहुना क्षणाला आम्ही त्याचं स्मरण करतो की नाही मला माहित नाही, पण तो मात्र आमचं स्मरण करतो. मी काहीतरी सांगतो की आम्ही त्याची माळ ओढतो. माळ ओढत असताना माळ ओढणं थांबल्यानंतर आम्ही ते खुंटीला अडकवतो, बरोबर आहे ना? पण एक दिवस तुमच्या नामाची माळ जर देवाने खुंटीला अडकून ठेवली तर तुमची अवस्था काय होईल? अहो देवाची आमच्यावर किती कृपा आहे, अतिशय देवाची आमच्यावर कृपा आहे की तो आमच्या माळेचा जप करतो. म्हणून नाथ महाराज म्हणतात, अरे तो तुझा जप करतो तू त्याला विसरतोस. आणि म्हणून मी नाठवे जनार्दनासी परितो विसरो निधी आपणासी आणि हटे देतसे आठवणीशी आहरणीशी सर्वदा. आणि असे आमचे नाथबाबा. मोठं त्या नाथबाबांचं कौतुक बघण्यासारखं आहे. विठ्ठला 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 हो. नाथबाबांचा संसार सुद्धा मोठा गमतीचा आणि कौतुकाचा होता. नाथबाबांना विद्वान चिरंजीव होते, त्यांचे नाव हरिपंडित. पैठण सारख्या क्षेत्रामध्ये संत कुळामध्ये त्यांचा जन्म झाला असल्या कारणाने संस्कार सुद्धा चांगलेच घडले. आमचे नाथबाबा भक्तिप्रेमामध्ये रंगलेले, तर आमचे हरिपंडित वेदशास्त्र संपन्न. मग असा वेदशास्त्र संपन्न झालेला मनुष्य बरं का, पण जिथे अहंकार संपन्न जेव्हा झाला तिथेच बापाचं सुद्धा बरं वाटलं नाही. आणि हेच दुर्भाग्य आहे की नाथांच्या बद्दल जगामध्ये सगळ्यांना बरं वाटलं, सगळ्या पैठण गावांनी त्यांचं कौतुक करावं. देवादिकांनी सुद्धा ज्यांच्या घरामध्ये सेवा करावी नाही का, श्रीखंड्याच्या रूपाने परमात्मा त्यांच्या घरामध्ये नांदत होता, परमात्मा त्यांच्या घरामध्ये सेवा करत होता. धन्याजी दीन दर्शन संताचे आणि नांदे तया घरी दैवत पंढरीचे.
धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, आणि देव आणि भक्त तुझा नाही विचार. आता ज्यांच्या घरामध्ये देव नांदत होता, पण आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्यांच्या पोटी आलेले हरिपंडित ते मात्र त्यांच्या विरोधात चालत होते. हजारोच्या संख्येने समाज उपस्थित व्हावा आणि गंमत अशी घडावी. हरिपंडिताला वाटावं, काय आमचे बाबा काय कथा करतात, काय कीर्तन करतात, आणि वेदांत मोठं ज्ञान हे सगळ्यात पवित्र हे सांगायचं सोडून काय भक्तीच्या प्रेमाच्या गोष्टी सांगतात. त्यांना काही त्यांचं तितकंसं बरं वाटे ना. हरिपंडिताच्या बाबतीत असं घडलं की नाथांच्या पोटी येऊन सुद्धा नाथांशी विरोध करू लागले. तो विरोध इतक्या परिसीमेला गेला की शेवटी ते म्हणाले, मला घरात राहायचं नाही. हो, घरात मी राहणार नाही. कारण का? त्यांना काय वाईट वाटत होतं माहितीये का? त्यांची इच्छा अशी होती की नाथाने निरूपण करावं ते संस्कृत वाङ्मयावर करावं. हे काय प्राकृत भाषा. त्याच्याकरता मला वाटतं आमच्या नाथाने आणि भागवतात प्रश्न विचारला. ते म्हणाले, ए बाबा, संस्कृत देवे केले आणि प्राकृत काय चोरापासून झाले. असो ते अभिमान बोली, अरे गाय काळिका तांबडी परी दुधा वाकुडी चवी नाही म्हणाले. गाय काळी आहे का गाय तांबडी हा प्रश्न नाही, तिचं दूध बघ. दूध म्हटल्यानंतर इथून तिथून स्वच्छच पांढरं शुद्धच. तसं नाथांना सांगायचंय, अरे आमचा शब्द कुठून आला, मराठीतून आला का संस्कृत मध्ये आला. अरे पण त्याच्यातून सांगतोय ते भगवत प्रेम असणं. बघा महाराज म्हणतात, देवासी नाही वाचाभिमान, संस्कृत प्राकृत त्या समान, ज्या वाणी झाले ब्रह्मकथन त्या भाषा श्रीकृष्ण संतोष आहे. किती सुंदर ओवी आहे भागवतातली बघा. ज्या वाणी झाले ब्रह्मज्ञान त्या भाषा, अरे ज्या भाषेतून ब्रह्मज्ञान झालं ती भाषा शुद्ध, ती भाषा भगवंताला आवडते. माझी मराठी भाषा चोखडी परब्रह्मे फळली गाडी. काय म्हणतात? माझी मराठी भाषा चोखडी आणि परब्रह्मे फळली गाढी. माझी मराठी भाषा इतकी चोख आहे, इतकी कौतुकाची आहे की त्याच्यामध्ये परब्रह्म फळाला आलं. मग ज्या भाषेतून परब्रह्म फळाला आलं त्या भाषेमधून निरूपण कथा कीर्तन करायला काय हरकत आहे. आणि म्हणून नाथाने जेव्हा भागवत लिहिलं, हरिपंडिताला तितकंसं प्राकृत भाषेचं बरं वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं संस्कृत वाङ्मयावर. मला वाटतं माणसाला संस्कृत यावं. संस्कृत ही आपली मूळ भाषा आहे, चांगली गोष्ट आहे. पण नुसतं संस्कृत येऊन जर मनामध्ये सुसंस्कृतपणा नसला तर नुसतं संस्कृत येऊन काही उपयोगाचं नाही आहे. नाथाला संस्कृत येतच होतं, पण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्यासारखं होतं, माझा मराठाची बोल कौतुके परी अमृताही पैदा जिंके आणि आईसी अक्षरे रसिके मिळवीन. आणि इथेच थोडासा जेव्हा मतभेद झाला, हरिपंडितांना वाटलं आता पैठणमध्ये राहण्यात काही अर्थ नाही आहे. कारण जेव्हा पंडितांच्या सभेमध्ये हरिपंडितांनी जावं, सगळ्यांनी म्हणावं, बघा तुमचा बाप, हो बघा, अहो काय कथा करतोय, काय कीर्तन करतोय, सगळं गाव जमतंय. आणि कीर्तनाला जे जमावं ते हरिजनापासून सर्वांनी जमावं. नाथांची कथा अशी आहे, हरिजनाचं मूल बघितलं रस्त्याने निघालं होतं, मनामध्ये भेदच नाही हो, विष्णुमय सर्व परब्रह्मरूप बघणारे संत आमचे, नाही का. ही भूमिका पटणं रुजणं ती वाढणं फार अवघड आहे. दुपारची 12ची वेळ होती, एका महाराजचं मूल असं रस्त्याने निघालं होतं. ती आई पुढे गेली, ते मूल चुकलं. नाथबाबांनी ते मूल बघितलं, बघितल्यानंतर असं वाटलं आता विठ्ठल आहेच आहे काय, त्या बालरूपाने माझा प्रत्यक्ष पांडुरंग आहे. त्या बाळाजवळ गेले, त्यांना माहिती होतं हे या हरिजन वस्तीतलं मूल आहे. आपण चांगल्या मुलाला सुद्धा हात लावताना विचार करतो. काही काही माणसं म्हणतात, अहो नाथांनी तसं की नाही, त्यांना बरोबर माहिती होतं ते मूल कुठचं आहे ते. त्यांनी मूळ बघितलं, आकार बघितला नाही. त्यांनी मूल बघितलं. आमची नजर फक्त बाह्य आकारावर आहे, कुठे जन्माला आला. अरे कुठे जन्माला आला, काय जन्माला येऊन काय करतोस, तुझी भूमिका काय, याला महत्व आहे. त्या बाळाजवळ घेतले, उचलून घेतलं, पायाला हात लावला. काय भाग्य नाही त्या बाळाचं. पांडुरंगाने सुद्धा या चरणाचं दर्शन घ्यावं. त्या बाळाच्या पायाला हात, बाळा तुझे पाय भाजले की रे, किती रे तळवे गरम झाले. आणि त्या बाळाला काकेवर घेतलं आणि उचलून त्या शोधत गेले आणि त्या महारवाड्यामध्ये गेले. अरे बाबा नो, कुणाचं रे बाळ हे, कुणाचं रे बाळ. ती आई धावत आली, तिच्याजवळ गेला. अगं म्हणले, बाई मूल असतं की नाही, प्रभूचा प्रसाद आहे तो, असं त्याला रस्त्यावर आवाळ करू नये. आता मला सांगा, किती आमच्या नाथांच्या अंतःकरणामध्ये कळवळा.
अरे पोटच्या पोराबद्दल प्रेम वाटणं स्वाभाविक आहे, पण विश्वाबद्दल प्रेम करणं अस्वाभाविक आहे. स्वतःला जेवण शिजवणारे सर्वच आहेत, पण जेवण शिजवून जगाला वाढणारे फार थोडे आहेत. आणि खरं सांगू का तुम्हाला, खरा आनंद दुसऱ्याला वाढण्यातच आहे, आपण करून खाण्यात नाही. तसं ज्ञान प्रेम नाथानी सगळ्या जगाला वाढत होते, हे हरिपंडिताला पटलं नाही. निघाले, भांडण केलं आणि गेले निघून. काशीला गेले. एकुलता एक मुलगा. विचार करून बघा, गिरजाबाईंना किती दुःख झालं असेल. सणावाराला अहो नाथांच्या घरामध्ये कित्येक वर्ष रोज हजारो माणसं जेवत होती, येऊन अन्नसत्र झालं होतं. काय आमचा नाथबाबांचं ऐश्वर्य, जरीचा पितांबर असा नेसावा. हो, जागीरदार होते तिथले पैठणचे, आणि आता सोन्याच्या चरवीने तूप वाढावं. रोज पुरणपोळीचा नैवेद्य, येईल त्याला जेवण, आणि नाथाने इतक्या कौतुकाने वाढावं. आणि मग एकदा सणवार होता, पंचपक्वान्नाचं जेवण होतं. आईसाहेब, गिरजाबाई आणि अनेक माणसं पंक्तीला बसली होती, सगळ्यांना आग्रहाने वाढत होत्या. नाथांच्या पुढे आल्या, त्यांचं अंतःकरण भरून आलं आणि एक ठेप पडला. वर बघितलं तर डोळे भरून आले. नाथांनी ओळखलं. अरे म्हणाले, तिला हरीची आठवण झाली. जेवण वगैरे आटपलं, जवळ बोलवलं. इकडे या म्हणे. का तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का? काही नाही म्हणाले, काही नाही. खऱ्या अर्थाने पतिव्रता साध्वी होती. हरिपंडितांनी जेव्हा विरोध केला तेव्हा गिरजाबाई म्हणाल्या, हरी, त्यांची निंदा करू नकोस. अरे ज्याच्या घरामध्ये माझा पांडुरंग राबतो, हरी तुला कळला नाही, तुझा बाप दुर्भाग्य. हरी तुझं दुर्भाग्य आहे. आज बोललास ते बोललास, पोटचा पोरगा असलास म्हणून काय झालं, एक शब्द त्यांच्याबद्दल ऐकणार नाही. आमचे नाथ मोठ्या अंतःकरणाचे. आईसाहेबाच्या डोळ्यात ती धार बघितली. मग आईसाहेबांनाच वाटलं कुठेतरी चुकलं. नाही हो म्हणाली, मला काय वाटलं, हजारो माणसं आपल्याकडे रोज येतात आणि तो कुठेतरी मधुगिरी मागून खातो. मनामध्ये अतिशय वाईट वाटलं. ठीक आहे म्हणाले, तयारी करा, आज आपण पैठणला जाऊ. नाही म्हणाले, तुम्ही जायचं नाही, त्यांनी तुमच्याकडे यायला पाहिजे. एवढं म्हटल्यानंतर नाथ म्हणाले, तुम्हाला कसं कळत नाही, आपला पोटचा पोरगा आहे, त्याच्याबद्दल मनामध्ये आपला विकल्प नाही. भागवतात त्यांनी एक ओवी लिहिली आहे, मला वाटतं ही स्वतः करताच लिहिली असेल. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता असा आहे निर्द्वंद्व तैसा असाही दोषी. अनंत अपराध पुत्राचे जरी झाले तरी जो पोटाशी घालतो तो बाप. काय आपल्या पोटच्या पोराकरता ज्याच्या अंतःकरणामध्ये सतत तळमळ आहे, जो सतत झुरत असतो तो बाप. आणि नाथ बाबा जगावर प्रेम करत होते, पोटच्या पोरावर प्रेम नव्हतं. काही माणसं याचा अर्थ उलट करतात. बघा म्हणाले, केवढे मोठे संत आहेत, जगावर प्रेम करतात आणि पोटच्या पोरावर नाही. म्हणजे थोडंसं वैषम्य आलंच की. सर्व जर प्रभुरूप आहे, सर्व जग जर विष्णुमय आहे, मग सर्व जर जग विष्णुमय आहे तर मूल विष्णुमय नाही का? मग त्याला बाजूला सारून जगावर प्रेम करणं, मला वाटतं इथेच अजून यांच्या मनातलं द्वैत गेलं नाही. तेव्हा नाथांची भूमिका शुद्ध होती. त्याला म्हणाले, काही हरकत नाही, तयारी करा. आणि नाथ महाराज तयारी केली, आले काशीला आले. आणि आमचे हरिपंडित ज्या आश्रमामध्ये राहत होते तिथे आले. बघितल्यावर तोंड फिरवलं. नाथानं बघितलं, आई जवळ गेल्या. अरे हरी बघ, अरे ते आले तुला भेटायला, आले असतील. मी घरातून बाहेर पडलो त्या दिवशी त्यांचा माझा संबंध संपला. अरे हरी, असं बोलू नकोस रे. निर्गुण निराकार परमात्मा श्रीखंडाच्या रूपाने त्यांच्याशी संबंध जोडायला आला आणि तो संबंध संपला म्हणतोस. तुला कसं रे कळत नाही? अरे संबंध नाही म्हणतोस, कसं म्हणतोस हरी? जन्मदाता पिता आहे, आणि नुसता पिता नाही तर संत आहे, महात्मा आहे, जगद्गुरु आहे, सद्गुरु आहे. तुझ्या कसं लक्षात येत नाही हरी? आणि मग नाथ बाबा समोर गेले. पंडिताच्या पाठावरून हात फिरवला, चेहऱ्यावरून हात फिरवला, मला घेतला. अरे हरी, किती रागवशील, एवढा रागवतोस माझ्यावर? अरे बाबा, हे बघ, मी जरी कथा कीर्तन करतो, मी असं कुठे म्हटलं मला काही कळलं? तेव्हा मी एक मनाची संकल्प करून आलेला आहे. तू घरी चल, तू म्हणेल तसं मी ऐकीन. केवढं मोठं मन बघा. उलटी दिशा होती परमार्थाची, हरिपंडिताची.
पण नाथ महाराजांना माहिती होतं, माझा जर अंतःकरण शुद्ध असेल आणि परमार्थ शुद्ध असेल तर एक दिवस हरी पण तिथेच आला पाहिजे. हे आश्चर्य आहे, कौतुक आहे मोठं बघण्यासारखं. एक लक्षात ठेवावं, कशा करता परमार्थ करू नये, प्रभू करता परमार्थ करावा. कुणा करता आणि कशा करता भजन करू नये, प्रभूच्या प्रेमाकरता भजन करावं. प्रभू तो प्रेमाने जवळ घेतोच. नाथांचं परमार्थ शुद्ध, त्यांना माहिती होतं त्यांच्या परमार्थाची कसोटी काय आहे. तू म्हणशील तसं, माझं कीर्तन बंद, माझं प्रवचन बंद. पैठणला गेल्यावर तू प्रवचन कर, तू कीर्तन कर. बघा हा म्हणाला फिराल पुन्हा. अरे बाबा मी फिरणारा नाही, तूच फिरलास तर मग भाग निराळा. झालं बाबा. आणि आले पैठणला, सगळी मंडळी आली. आल्याबरोबर तुम्हाला काय सांगू, जिकडे तिकडे गावामध्ये अहो नाथांनी सगळ्यांना बोलून सांगितलं, अहो काय आमचा हरी, आमचा हरी इतका हुशार आहे, आमचा हरी इतका विद्वान आहे. पण एक त्यांच्या भाषेत सांगू का, नाथांनी एक फार सुंदर ओव्या लिहिल्या. ते म्हणाले यांची अवस्था कशी असते बघा. एक कर्माकडे ओढी, एक संन्यासाकडे बोडी, एक म्हणती हे गोष्टी कुडी, देहो ओढा ओढी न घालावा. एक म्हणती प्रारब्ध प्रमाण, एक म्हणती सत्य शब्द ज्ञान, एक म्हणती धरावे मौन, अतिजल्पनते न करावे. एक म्हणती सांडावी वित्पत्ती, ज्याची चढे अधिक युक्ती, तोची ज्ञाता निश्चिती, सांगो किती मूर्खासी. एक म्हणती तप प्रमाण, एक म्हणती पुरुषचरण, एक म्हणती वेदाध्यायन, द्यावे दान. एक म्हणती एक तो हे अवघेची मोडी, घाली योगाच्या कडाडी, लावीन आसन मुद्राची आवडी, बैसवी रोकडी वार्यावरी. शेवटी एक सिद्धांताची ओवी सांगितली. ऐसे नाना वाद करती, प्रत्येकाने आपलं आपलं मत वाढलं. एक म्हणतो योग चांगला, एक म्हणतो तप चांगलं, एक म्हणतो अमकं चांगलं, एक म्हणतो दान चांगलं. मग इथे नाथ महाराज म्हणाले ऐसे नाना वाद करती, एक निश्चयो नव्हे सर्वथा, ज्ञान अभिमान अतिपंडिता, ज्ञान तत्वता कळेना. फार महत्वाचा शब्द वापरला. ते म्हणाले यांना ज्ञान तत्वता कळत नाही, याची माझी खात्री आहे. म्हणाले नुसता यांच्याकडे आम्हाला काही काय माणसाला असं वाटतं आम्हाला कळतं, कळत तर काहीच नाही, पण कळतं इथेच थांबलेले आहेत. हे बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले आम्ही झाले ऐसो जो, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच रवे, जो म्हणतो मी झालो अरे तो काहीच झाला नाही. तसं हरिपंडिता पुढे आणि जेव्हा पदर पसरून त्याला आणला, गावामध्ये सगळ्यांना बोलवलं. अहो म्हणाले काय तुम्हाला सांगू माझ्या हरीची विद्वत्ता. अहो इकडे या, माझा हरी जसं कीर्तन करतो ना तसं मला येत नाही. काय तुम्हाला सांगू माझ्या हरीचं वक्तृत्व, काय तुम्हाला सांगू माझ्या हरीचे दृष्टांत राष्ट्रांत विषय मांडण्याची भूमिका. आता नाथबाबांनी एवढं कौतुक केल्यानंतर आणि सर्वांना तिथे काय झालं, बरेच दिवस गेले काशीला, सगळी मंडळी नाथांच्या कीर्तनाची वाट पाहत होती. पण नाथांनी सांगितलं बाबा असं आहे, मुलं बाळ मोठी झाल्यानंतर त्यांच्यावर सगळं सोपून द्यावं. तेव्हा आता माझा हरी की नाही मोठा पंडित मोठा विद्वान झाला, तेव्हा आजपासून हरी कीर्तन करील. आता नाथांच्या मागे हरी काठी घेऊन चोपदाराचा ड्रेस करून उभा होता, हा भाग निराळा. काय दत्तात्रेय सुद्धा तिथे उभे होते. आता हे हरी कीर्तन करतोय, कळलं तुम्हाला. आता हरी माझा कीर्तन करणार नाव तो वागर्दी झाली. मोठे मोठे आता नाथांच्या कीर्तनाला जी येणारी मंडळी नव्हती ना, पैठणातल्या शाल जोड्या, झालं बाबा हरीने कीर्तनाला प्रवचनाला सुरुवात करावी. अहो निम्म नाही, जवळजवळ 90% कीर्तन संस्कृत मधूनच. काय 90% कीर्तन त्या विद्वत्तेमधूनच. सामान्य माणसाला भक्तिप्रेमाचा कुठे लवलेश नाही. घटापटा डहुळे म्हणून होय शीण न करू तो. काय आणि पुन्हा कीर्तन करताना असं मनामध्ये असावं, प्रवचन करताना माझ्यासारखा विद्वान कोणी नाही. अहो विद्येचा वाण ज्याच्या अंगावर आहे तो विद्वान, विद्येची वाण आहे तो विद्वान नाही. का विद्वान शब्दाचा अर्थ काय, नाथ महाराजांनी विद्वानाची व्याख्या केली आहे. ते म्हणले मोरांगी अति डोळसे, अंग भरी भरली पिसे, एक दृष्टी विनांधळे जैसे, आणि झाले तैसे विद्वांसा. अरे विद्वानांची अवस्था अशी झाली म्हणाले, जसं मोराच्या अंगभर डोळे आहेत पण दृष्टी नाही, तसं ज्ञानाने सर्व अंगाने अगदी परिपूर्ण दिसतात, पण एक ज्ञानाची तत्वता ज्ञान नाही, ज्ञान तत्वता कळेना. अरे तत्वता जर ज्ञान कळलं नाही, म्हणून मी म्हटलं विद्वान आहेत पण विद्येचीच वाण आहे. विद्येचा वाण ज्याच्या अंगावरून प्रगट होतो त्याला खऱ्या अर्थाने विद्वान म्हणावं. इथे ज्ञान होतं
पण तिथे वाण दिसेना अंगावर. तू म्हणतोस मी ज्ञानी आहे, तू म्हणतोस मी भक्त आहे, पण त्या भक्तीची प्रेमाची लक्षणं काही दिसायला पाहिजेत ना. ज्ञान नुसतं पोपटपंची होती. आणि पहिल्या दिवसाला जी गर्दी भरपूर होती, दुसऱ्या दिवसाला निम्मी झाली. अरे का कालांतराने त्यातली निम्मी मंडळी काही दिवस अगदी नाथांच्या जवळची होती. नाथांना वाईट वाटू नये म्हणून येऊ लागली. त्याच सुमारात इथे काय घडलं बरं का, गर्दी कमी 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 होत गेली. मग नाथाने म्हणावं, हरी असं आहे बघ, सगळ्यांना तुझं कीर्तन कळतं असं नाही, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस, मी आणि तू तरी आहोत ना. अरे बाबा मग माणसं यावी काय हो, कसं माझ्या हरीने मुद्दा मांडला. आता माणसं होच म्हणायची. नाथाने म्हटल्यानंतर पण नाथ म्हणायचे, हा उद्या कीर्तनाला या बरं का. काय त्याचं नाथ बाबा, जर आम्हाला काम आहे. काय नाथांनी ओळखलं, हरिपंडितांनी ओळखलं. नाथांच्या करता जीवाची बाजी लावून सर्व जीव ओळून टाकत होते, सगळे कामं सोडून येत होते. आणि हरिपंडिताच्या कीर्तनाच्या वेळेला सगळ्यांची कामं निघू लागली. इथे काय झालं, एक त्यावेळेलाच एक मोठी अघटित घटना घडली. एका बाईला मूल नव्हतं. एक दिवस नाथाने कीर्तनात सांगितलं, बाबा सर्वांच्यावर कृपा करणारा मायबाप पांडुरंग आहे, कीर्तनामध्ये जी इच्छा असेल ती प्रभूजवळ मागा, प्रभू पूर्ण करील. द्याघ नाही तो. त्या बाईला मूल नव्हतं. त्यांनी सांगितलं, मला जर मूल झालं की नाही तर 1000 ब्राह्मण जेवायला घरी. माणसांचं काय असतं, बोलताना बोलून जातात, त्यांची खात्री असते होणार नाही म्हणून बोलून जातात, पण घडल्यानंतर सगळं अवघड जातं. आता 1000 ब्राह्मण जेवायला घालायचे आणि गरीबाची बाई. झालं मूल झालं. मूल झाल्यानंतर अशी घटना घडली की नाथांच्याकडे आली. हरिपंडित तिथेच बसले होते, पायावर डोकं वगैरे ठेवलं. म्हणले, नाथ बाबा माझ्या हातून एक तुमची कृपा झाली, पण माझ्या हातून एक मोठा छोटासा घोटाळा घडलाय, आता त्याच्यातून मार्ग कसा काढावा. ते म्हणले, बाई काय झालं सांग तर मला. सांगितल्यावर म्हणले, बाबा हा बघा तुमचा प्रसाद. ते म्हणले, मला काही कळत नाही, मी असल्या भानगडीत कधी पडत नाही. नाही हो म्हणाले, तुम्ही एक दिवस नाथ बाबा म्हणाला ना, कीर्तनामध्ये कोणाची इच्छा असेल ती काही मागा, देवपुरी करतो. मी म्हटलं, नाथा तुमचंच कीर्तन चालू होतं, मुलगा झाला, 1000 ब्राह्मण जेवायला गेले. पण खरं सांगू नाथ बाबा, परिस्थिती इतकी बिकट आहे. मूल झालं तुमच्या प्रसादाने, आनंद झाला, देवाची कृपा झाली, पण 1000 ब्राह्मण जेवायला घालायची. 2 वेळचे कसे तरी घास मिळतात, 1000 ब्राह्मण कुठून घालावे. असं आहे होय, काही हरकत नाही, मला एकट्याला जेवायला घाल. हे बसले होते तिथे, त्यांना मोठं वाईट वाटलं. काय म्हणाले, अहो आपल्याला जमत नाही तर बोलावं कशाला. अगदी धर्माचा काटाच ना हातात, न्यायाचा सगळा काटाच तो हातामध्ये. जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती करावी कशाला. आणि हे आमचे बाबा बघा म्हणाले, 1000 ब्राह्मणाची दक्षिणानं काढलं ना, खर्च काढून करावं. नाथ म्हणाले, बाबा अरे हरी असं रागू नये, त्याच्यातलं काय असतं, माणसाने एवढं कुठे कळतं. आपण मोठ्या मंडळीने मार्ग काढून द्यावा. बाई तुम्ही हरीचं काही मनावर घेऊ नका बरं का. असं करा, उद्या तुम्ही नुसता सुकाशिदा आणा, हरीच जेवण करील. कारण खात्री होती, एक नाथांचा अभंग आहे, गावंडे सहस्त्र ब्राह्मण पुण्यक्षेत्रीचा एकची जाण, नाही का. त्याच्यात त्यांनी तुलना केली आहे, गावंडे सहस्त्र ब्राह्मण पुण्यक्षेत्रीचा, तिथले सहस्त्र पुण्यक्षेत्रीचा एक. पुण्यक्षेत्रीचे सहस्त्र, मग 1 पुराणिक, असे 100 एक संन्यासी, मग 1 परमहंस, आणि असे 100 सहस्त्र परमहंस, 1 ब्रह्मवेत्ता. पण शेवटचं कडव फार महत्वाचं आहे, अभंग फार मोठा आहे. ते म्हणले, ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. असे ब्रह्मवेत्ते अपरंपार ते नामधारकाच्या तुलनेत उतरत नाहीत. मग आता आमचे नाथ बाबा तर नामधारक, मग एका नामधारकाला जेवायला घातल्यानंतर किती ब्राह्मण, किती ब्रह्मचारी, किती संन्यासी, किती पुराणिक, किती गावंडे ब्राह्मण, किती तत्ववेत्ते, किती परमहंस. अरे त्याला गणतीच नाही, इतकी माणसं जेवायला घातली. आणि झालं बाबा दुसऱ्या दिवशी, आणि आलं शिदा वगैरे आला, आणि हरिपंडितांनी सुंदर जेवण वगैरे केलं, आणि झालं आमचे नाथ बाबा जेवायला बसले. काय थाट होता त्या दिवशी. आता त्या दिवशी त्या बाईचं जेवण होतं, आणि त्यांना एक मोठं हरिपंडिताला शिकवायचं होतं. ते म्हणाले, आज असं कर, जेव सुद्धा तिच्या पत्रावळीतच. झालं बाबा, मग तिने पत्रावळ आणून ठेवली, आणि ज्या हरिपंडितांनी पत्रावळ ठेवली, आणि जेवण वाढायला सुरुवात केली. काय तुम्हाला सांगू, वरण भात तोंडात घातला, आणि गिरजाबाई तिथे आतून होत्या. अहो म्हणाली, अहो बघितलं का, काय हरीने वरण भात केलाय, असा कधी खाल्लाच नाही. कौतुकाचीच मूर्ती. एक मी तुम्हाला सांगतो,
जीवाचं कौतुक करावे संतांनीच आणि दोष काढावे विद्वानांनी. बरं का? हो, एक मी तुम्हाला सांगतो, दोष काढणारे सगळेच भेटतात आयुष्यात, पण कौतुक करणारा एखादाच भेटतो. हा, विचार करून बघा. जन्माला आलेल्या दिवसापासून सगळ्यांनी दोषच काढले. जन्माची वेळ बरोबर नाही, तिथी बरोबर नाही, अमकं बरोबर नाही. मग आता मला सांगा, दोष काढणारं सगळं जग आहेच की, पण दोषावर पांघरून घालून माझा बाबा म्हणणारा तसा एखादाच कोणतरी असतो. तसं जीवाची अवस्था तीच आहे. जीवाचे दोष काढणारे सर्व होते, पण सर्व दोषावर पांघरून घालून त्याचं कौतुक करणारे आमचे नाथ बाबा सर्व जगाचंच कौतुक करत होते. मग मुलाचं काय करणार नाहीत? मग जेवण वगैरे झालं आणि उठले. मग त्या बाईने सांगितलं, म्हणले ती पुढे आली, तिला वाटलं तेवढं तरी सेवा. नाही नाही म्हणले, बाई तू हात लावू नकोस, आमच्या हरीला ते जमत नाही, उष्टावळ सुद्धा तोच उचलेल. आणि असे फिरून बसले तिकडे तोंड करून नाथ बाबा. इकडे काय गंमत घडली, हरिपंडित आले आणि एक पत्राळ उचलली, त्याच्यात हरी दुसरी होती. दुसरी उचलला, त्यांना वाटलं काय चुकून 2 गेले असतील. दुसरी उचलली नाही, पुढे तिसरी उचलली, पुढे चौथी उचलली, 5वी उचलली. मग मात्र मनामध्ये चलबिचल झाली. अरे म्हणाले, हे काहीतरी निराळं दिसतंय, हे काहीतरी महान आश्चर्य आहे, हा मोठा चमत्कार आहे, हे काहीतरी कौतुक आहे. आणि बरोबर मोजून 1000 पत्रावळी निघाल्या. असा ढीक चालतायत. तुम्हाला सांगू का, प्रत्येक पत्रावळी बरोबर अहंकार टाकत होते. पत्रावळ टाकत नव्हते काय. एक पत्रावळ टाकली, अहंकार कमी झाला. दुसरी पत्रावळ टाकली, अहंकार कमी झाला. शेवटची 1000 पत्रावळ जेव्हा टाकली, तिथेच वाकले आणि आले आणि नाथबाबांच्या पायावर पडले आणि खडखडून मिठी मारली. बाबा बाबा, मला काही कळत नाही. हो, परिसाच्या सान्निध्यात राहून, बरं का, एवढ्या मोठ्या हिराच्या सान्निध्यात राहून माझी दृष्टी हिरा ओळखणारी नाही. सामान्य माणसाची माझी दृष्टी झाली. मला वाटत होतं मला खूप कळत होतं, पण हिरा हातात आल्यानंतर मला वाटली काच, हीच माझी दृष्टी काचेची. नाथांनी जवळ घेतलं, हात फिरवला. बाबा, चुकतात सर्वच, पण चूक कळणारे फार थोडे असतात. काय जवळ घेतलं आणि आमच्या आईसाहेब दाराच्या चिरेतून ते सौभाग्य बघत होते. इतका आनंद झाला, देवाची रोज प्रार्थना करत होते, देवा पांडुरंगा, अरे एक मुलगा दिलास आणि बाप लेकामध्ये वैर निर्माण केलंस, ते कसलं रे. पांडुरंगाला म्हणावं, देवा सर्व आमच्या घरामध्ये येऊन प्रेम घेऊन जातात आणि या बाळाच्याच वाटणीला असा विरोध का आला. आणि गिरदाबाईंची तपश्चर्या परिपूर्ण झाली आणि हरिपंडितांनी चरण धरले आणि नाथांची प्रार्थना केली. बाबा, आजपासून मी कीर्तन करणार नाही, आजपासून तुम्ही कीर्तन करा आणि तुमच्या मागे मी टाळ घेऊन उभा राहील. काय भाग्य आहे नाही. भक्तिप्रेमाचं सौभाग्य आहे ते इथेच आहे. भक्तिप्रेम सुख येणवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आसी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्तिप्रेम सुख दुर्लभत्या. आणि तुका म्हणे कृपा करील नारायण, तरीच हे वर्म पडे ठाया. मग वर्म पडे ठाया शब्दाचा अर्थ काय म्हणतात महाराज? हो, तरीच हे वर्म पडेल. देवाने कृपा करावीच लागते आणि देव तशी कृपा करत नाही. देव जो कृपा करतो तो संतांच्या आधाराने. भागवतात ते ओवी सांगतात, उद्धवाला म्हणाले, उद्धवा तो अय्यार्थी बहुत न करावी वित्पत्ती आणि धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. काय आयुष्य म्हणजे गुंताच आहे, पण तो गुंता सोडवणारे, ती गुंता उगवणारी कोणीतरी आई भेटली पाहिजे. गुंता उगवणारी केस विंचरणारी जर सासू भेटली तर ती केस विंचरत नाही, ती तोडते. उगवणं शब्दाचा अर्थ, केस मराठीत भाषेतला फार सुंदर शब्द आहे, केस उगवणं. उगवणं म्हणजे विंचरणं. म्हणजे योग्य तऱ्हेने जर गुंता काढला, योग्य तऱ्हेने जर केस विंचरले तरच ते उगवतात. तसं जीवनामध्ये सर्वांनी आमच्या गुंताच केला, पण नाथ बाबा बरं का, हे संत आणि त्यांनीच भागवतामध्ये भगवान सांगतायत, उद्धवा. त्या ओवीचं कौतुक कळलं तुम्हाला? देव समोर बसलेत, उद्धव ऐकायला बसलेत आणि उद्धवाला सांगतायत, ए उद्धवा, माझ्याकडे जमायचं नाही, संताच्याकडे जा. म्हणून तुका म्हणे कृपा करील नारायण, हे बरोबर आहे. नारायण कृपा करील हे सत्य आहे, पण नारायण कृपा केव्हा करील? साधू संतांच्या. तसं हरिपंडितावर जी कृपा झाली ती नाथबाबांच्या आधाराने
आणि नाथबाबांच्या साह्याने आणि जेव्हा ती कृपा घडली बरं का, त्या दिवशी मग असा आनंद सोहळा झाला, इतका आनंद सोहळा की गावामध्ये दौंडी पिटवली. आज नाथबाबा कीर्तनाला उभे राहणार. आणि नाथबाबा येऊन उभे राहिल्यानंतर ही तुडुंब घरली आणि नाथबाबांच्या कीर्तनामधून प्रत्यक्ष पांडुरंग नाचत होता बरं का. त्यांचा अभंग काय, वैष्णवा घरी देव सुखावला आणि नवदाय दवडोनी बाहेरी घातला. देव म्हणे माझे पुरतसे कोड आणि संगती गोड या वैष्णवांची नाथांच्या कीर्तनामधून. आणि प्रत्यक्ष परमात्मा नाचत होता. जरी देव नेवोनी घातला दुरी परतोनी पाहे घराचे भितरी. कीर्तनाची देवा आवड मोठी आणि एका जनार्दनी पडली मिठी. देवाला कीर्तनाची आणि ज्या कीर्तनाची आवड देवाला होती ते नाथबाबांचं कीर्तन सुरू झाल्यानंतर हजारो माणसं जमली आणि प्रत्यक्ष कीर्तनामध्ये नाथांच्या पांडुरंग नाचत होते बरं का. अशा संतांचं दर्शन झालं. म्हणूनच महाराज म्हणतात, धन्याजी दीन संत दर्शनाचा आणि अनंता जन्मीचा शिण गेला. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. एका जनार्दनी घडो त्यांचा संग. न व्हावा वियोग न व्हावा वियोग जन्म जन्मी मज वाटे जासी आलिंगन कदान सोडावे. कदान सोडावे चरण त्यांचे मज वाटे जासी आलिंगन गावे. आलिंगन द्यावे, आलिंगन द्यावे. तेव्हा एका जनार्दनी घडो त्यांचा संग. नाथांच्या चरणाजवळ मागून घेऊ, एका जनार्दनी घडो त्यांचा संग आणि न व्हावा वियोग जन्मोजन्मी. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ. बोला हरी विठ्ठल ज्ञानदेव.